महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। ब्रेकिंग न्यूज अशी आहे की छत्रपती संभाजीनगरमधील राड्यानंतर आरोपींची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे। किराडपुरा या भागात राडा करणाऱ्या 500 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तर आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। या समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी 10 पथकं स्थापन केली होती आणि या जाळपोळीत सुमारे 3 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला। याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजी या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अविनाश, काय माहिती याबद्दल? नक्कीच छत्रपती संभाजीनगर आपण जर बघितलं तर एक सेन्सिटिव्ह शहर पहिल्यापासून समजलं जातं आणि काही समाजकंटकांनी त्याला गालबोट लावण्याचा देखील प्रयत्न केला। जो दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्या दंगल घडवण्यामध्ये एकूण 18 वाहनांची या समाजकंटकांनी जाळपोळ केली, तर 16 अधिकारी देखील यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। त्यातील उपायुक्त जे औरंगाबादचे उपायुक्त आहेत अपर्णा गीते यांचा पाय देखील फ्रॅक्चर झालेला आहे। त्यामुळे पोलिसांवरती हमला झाला, पोलिसांच्या काही वाहनही पोलिसांचे जाळण्यात आले। एकूणच संपूर्ण जी घटना आहे त्या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली होती। मात्र हे एका रात्रीपुरतच मर्यादित होतं। 18 वाहनाची जाळपोळ आणि पोलिसांना झालेली मारहाण, तिथं असलेल्या काही खासगी वाहनांची जाळपोळ, असा सुमारे आपल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 कोटीच्या आसपास यामध्ये नुकसान झालेलं आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी आता कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असून पोलीस चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। यातलं काल मध्यरात्रीपर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मध्यरात्रीच्या नंतर अजून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले। असे संशयित 7 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर दुसरीकडे सर्वात मोठं श्रेय जसं पोलिसांना आपण देऊ शकतो शहराचं वातावरण शांत करण्यासाठी, तसंच सुजाण नागरिकांनाही तितकंच श्रेय दिलं गेलं पाहिजे। कारण एवढी मोठी दंगल किंवा दंगल घडवण्याचा प्रयत्न केला असला तरी नागरिकांकडून मात्र शांतता पाहायलाच मिळतंय आणि नागरिकांनी शांतता घेतलेलीच आपल्याला या ठिकाणी दिसून येते। कारण शहरात काल दुपारपासूनच जर आपण बघितलं तर जनजीवन हे सुरळीत चालू झालेलं होतं। धन्यवाद अविनाश या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे पाहूयात, मुंबईतल्या मालवणीमध्ये रामनवमी मिरवणुकीदरम्यान काल राडा झाला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी 300 ते 400 जणांविरोधात गुन्हा दाखल केला, तर 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आरोपींचा शोध घेतला जातोय। परिसरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचा पोलीस शोध घेत आहेत। आणि या दृश्यांमध्ये आपण बघतो की मालवणीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हा सगळा राडा झाला आणि यावेळी पोलिसांना या सगळ्या गोंधळाला आवरण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला। रामनवमी मिरवणुकीला गालबोट लागलेला आहे आणि याच विषयी आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। दिवाकर, काय माहिती? देखिए, कल शोभा यात्रा मालवनी इलाके में निकल रही थी रामनवमी के दिन, और इसी दौरान जो है 2 गुटों के बीच में लड़ाई हुई और माहौल को बिगाड़ने की कोशिश की गई। जो बीजेपी के इलाके के नेता हैं उनका ये आरोप था कि जो शोभा यात्रा निकल रही थी उसमें पथराव किया गया और उसमें चप्पल फेंके गए। इसके बाद पुलिस ने बाकायदा लाठीचार्ज किया था मालवनी इलाके में और लाठीचार्ज करके भीड़ को तितर बितर किया था। लेकिन क्योंकि जिस तरह से पूरा वहां पर माहौल बन गया था, उसको देखते हुए मुंबई पुलिस ने 4 से 500 अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और 20 से 30 लोगों को डिटेन करके उनसे इस पूरे मामले में पूछताछ की जा रही है। कल जिस तरह की स्थिति बनी थी वहां पर ज्वाइंट सीपी लॉ एंड ऑर्डर और मुंबई पुलिस के तमाम आला अधिकारियों को जो है वो वहां पर पहुंचना पड़ा था इस सिचुएशन को संभालने के लिए। लेकिन अब फिलहाल जांच की जा रही है कौन कौन लोग थे जिन्होंने इस तरह से शोभा यात्रा के दौरान माहौल बिगाड़ने की कोशिश की, यह पता लगाने की कोशिश कर रही है। लेकिन मुंबई पुलिस ने कई धाराओं के तहत, करीब 7 से 8 आईपीसी की धाराओं के तहत मामला दर्ज किया है 4 से 500 लोगों के खिलाफ और 20 से 30 लोगों से इस वक्त पूछताछ कर रही है। धन्यवाद दिवाकर या सगळ्या माहितीबद्दल। पुढे बघत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केला। रोहित पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती। त्यांच्या विरोधात अभिषेक बुके हे निवडणुकीच्या मैदानात होते, परंतु रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवला होता। निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सर्वांना फोन करत होती असा दावा त्यांनी केला। आता मस्केंच्या आरोपानंतर रोहित पवार आणि अजित पवार काय उत्तर देतात ते पाहावं लागणार आहे।
क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती. रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. आपण माहिती करा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते. अजित पवार साहेब आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. सांगा की रोहित पवारांना पाडण्याकरता कुणाकुणाला आपण फोन केले होते, कुणाकुणाला निरोप दिले होते. क्रिकेट कंट्रोल ती जी काही निवडणूक होती मध्ये आधी याची कल्पना लोकांना द्या आणि नंतर आमच्याबद्दल टीका करा. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अजित, नरेश म्हस्के यांनी जो दावा केलाय किंवा जे वक्तव्य केलंय रोहित पवारांच्या MCAच्या निवडणुकीच्या संदर्भात, त्यात कितपत तथ्य आहे? नरेश म्हस्के यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत खळबळजनक आहे. ज्या पद्धतीनं नरेश म्हस्के यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांवर टीका करता, ही गोष्ट ठीक आहे, पण पहिले तुमच्या घरात काय सुरू आहे, तुम्ही तुमच्या घरात आपापसात पवारांचं राजकारण सुरू आहे हे पहिले पहा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा. म्हणजे कुठेतरी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवरती केलेल्या टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्के यांनी हा खळबळजनक खुलासा केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की नुकतीच MCAची निवडणूक पार पडली होती आणि त्या निवडणुकीमध्ये रोहित पवार हे देखील होते. तर अशा पद्धतीनं त्यांना पाडावं आणि काय करावं या संबंधित कोणाकोणाला फोन केले हे नरेश म्हस्के यांनी केलेलं वक्तव्य जे आहे ते आता यावर पवार कुटुंबियांची काय रिएक्शन असेल, रोहित पवार असतील, अजित पवार असतील, यांची नेमकी काय रिएक्शन असेल, असं नेमकं घडलं होतं का, अशा पद्धतीने फोन केले होते का, रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये किती आलबेल आहे, या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते नरेश म्हस्के यांच्या या वक्तव्यामुळे किंवा या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे प्रश्नचिन्ह उमटलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं पवार कुटुंबियांकडून काय बाजू मांडली जाते किंवा त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे देखील पाहावं लागेल. पण त्यांचा जो खुलासा आहे किंवा त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे नक्कीच पवार कुटुंबियांमध्ये आलबेल नाही हे त्यांच्या वक्तव्यावरून वाटतं. आणि त्याच पद्धतीनं याआधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत की रोहित पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये कशा पद्धतीनं एकमत नसतं काही गोष्टींमध्ये किंवा बरोबर. आणि ते त्याबद्दल नरेश म्हस्केंनीच वक्तव्य केल्यानंतर त्याला दुजोरा मिळालाय का, अशी एक चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. नव्या आर्थिक वर्षात कुठल्याही आमदाराला निधीचं वाटप करण्यास हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात कोणत्या आमदाराला किती निधी दिला आणि तो कोणाच्या खात्यात जमा केला याचे तपशील सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले. आणि पुढील आदेश देईपर्यंत कुठल्याही आमदाराला निधीचं वाटप करू नका असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले. जरी यंदाच्या वर्षातील सारं वाटप पूर्ण झालं असलं तरी शिंदे फडणवीस सरकारला हा एक झटका मानला जातोय. एखादा पक्ष ज्यावेळी कमी होत जातो त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देणं ही त्या नेत्याची जबाबदारी असते. आणि म्हणून आपल्याकडचे उरलेले आमदार इकडे तिकडे जाऊ नयेत, उरलेले पदाधिकारी इकडे तिकडे जाऊ नयेत, उरलेले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नयेत, ह्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकदा निवडणूक आयोगानं निर्णय दिलेला आहे आणि तो काय दिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार नेणारं कोण आहे हे निवडणूक आयोगानं देखील आता फायनल केलं आहे. तर आपल्याकडचं इकडे तिकडे कोण होऊ नये म्हणून ही उद्धवजींनी कदाचित भूमिका मांडली असेल. पुढे पाहूयात. KMT कर्मचारी संपात उतरलेले आहेत. 7व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी त्यांनी संप पुकारला. शहरातील बस सेवा त्यांनी पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि आता तिथल्या वर्कशॉपमध्ये कोल्हापुरातल्या वर्कशॉपमध्ये कामगार एकवटले असल्याचं कळतं. निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा जे आहे तो त्यांनी दिलेला आहे. कोल्हापूर परिवहनच्या कामगारांनी हा संप पुकारला. आणि याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी, कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, KMTच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्यापाठीमागे नेमकं काय कारण, त्यांच्या काय मागण्यात? या सगळ्या कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करावा या संदर्भात ते महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र अद्याप यावरचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे मध्यरात्रीपासून हे सगळे कर्मचारी आता संपावरती उतरलेले आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर वर्कशॉपमध्ये या सगळ्या बसेस आहेत त्या आज ठप्पपणे थांबून राहिल्याचं पाहायला मिळतात. एकही बस आहे ती वर्कशॉपमधनं बाहेर पडलेली नाही. त्यामुळे शहरामध्ये आहे ते वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर अनेक वेळा या संदर्भातली निवेदनं दिली होती, चर्चा झाल्या होत्या, मात्र त्यावर आहे ते योग्य ते निर्णय झालेले नाही. आणि त्यामुळे हे सगळे
सगळे कर्मचारी आता आक्रमक झालेले आहेत आणि बेमुदत संप आहे ते या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत कर्मचारी संघटनेचे निशिकांत सरनाईक त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल, आता कशा पद्धतीने तुम्ही इशारा द्याल? तुम्हाला सकाळपासून संपात उतरलाय, प्रशासनाने काय संपर्क केला का? प्रशासनाचा संपर्क झालेला नाही. प्रशासनानं अद्याप अजून संपर्क केलेला नाही. त्यामुळे ते प्रशासन संप मोडून गाड्या काढण्याचा प्रयत्न करत होता, तो आम्ही आणून पाडलाय. आणि या माझ्या ड्रायव्हर कर्मचाऱ्यांनी एक संघ भूमिका घेतल्यामुळं की त्यांचा प्रशासनाचा जो डाव होता तो उधळून लावलेला आहे. किती दिवसापर्यंत हा आता संप सुरू राहणार आहे? माझा हा संप जोपर्यंत माझ्या ह्या महत्वाच्या 4-5 मागण्या, 7वा वेतन परमनंट करणे, महागाई भत्ता 25% अपघात घालणे, के बॅचची लोक येणे, 4-5 मागण्या महत्वाच्या. त्या मागण्यावर त्यांनी लेखी स्वतः आश्वासन दिल्याशिवाय हा संप कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नाही. दुसरं, हा संपाला मला 8 दिवस लागले, 10-15 दिवस लागले, तरी माझे कर्मचारी ह्या न्याय मागणीसाठी. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या सगळ्या मागण्या पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशा पद्धतीचा इशारा हे सगळे कर्मचारी देताना पाहायला मिळतात. जर दुसऱ्या बाजूनं प्रशासनानं जर बसेस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तो सुद्धा हाणून पाडू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या कर्मचारी संघटनेने दिलेला आहे. त्यामुळे कोल्हापुरातली परिवहन सेवा आहे ती पूर्णपणे आता ठप्प झाल्याचं पाहायला मिळते. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या संवादाबद्दल. बघूयात प्रशासन लवकरच त्या कामगारांच्या मागण्यांना घेऊन काय दखल घेत आहे, त्यांच्याशी चर्चा करतोय का. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथे रामनवमी निमित्त रॅली काढण्यात आली आणि यात रॅलीमध्ये शाळेतील मुलामुलींनी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सादर केलं. यावेळी खासदार नवनीत राणा यांनीही लाठीकाठी चालवण्याचा आनंद लुटला. पुढे बघा, सांगलीच्या लक्ष्मी फाटा इथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं इथं बैलगाडा शर्यत प्रेमींनी गर्दी केली होती. जो मागच्या वर्षी हरण्या बैल म्हणून होता, जो पहिल्यांदा आमच्या इथं फर्स्ट नंबर आला, त्यानं ह्या वर्षात 89 पैकी 70 पहिला नंबर आलेले आहेत आणि या वर्षी पण त्यानंच पहिला नंबर मारलेला आहे. जवळजवळ या वर्षात त्यांनी 50 ते 60 लाखाची बक्षीस मारले आणि त्यांचा आम्हाला फोन येते तुमच्या मैदानापासून आमच्या बैलगाडीला पहिला नंबर याची सुरुवात झालेली आहे आणि आज तोच बैलगाडी पहिला नंबर आला. गोंदियातल्या बाजपाई वॉर्ड इथे ट्रकच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला आणि यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी ट्रकला लागलेली आग नियंत्रणात आणली तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.